आज आपण 41 ते 50 या दरम्यानच्या टप्प्यातील भारतीय घटनादुरुस्ती पाहणार आहोत। तर तत्पूर्वी आपण आतापर्यंत झालेल्या सगळ्या घटनादुरुस्ती एकदा रिवाइज करूयात। पहिली घटनादुरुस्ती जून 1951 सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्य संस्थेला दिला। मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी तरतुदी असणारे कायदे, जमीन सुधारणा आणि इतर कायद्यांचे न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण करण्यासाठी 9व्या परिशिष्टाचा समावेश, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी निर्बंध, राज्यातील व्यापार, राज्य संस्थेने कोणताही व्यापार वा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केल्यास त्यामुळे व्यापार आणि उद्योग करण्याच्या हक्कांचा भंग होतो, या आधारावर ती कृती अवैध ठरवता येत नाही। दुसरी घटनादुरुस्ती 1952 लोकसभेचा एक सदस्य 7,50,000 लोकांपेक्षा अधिक लोकांचे प्रतिनिधित्व करेल। या पद्धतीने लोकसभेतील प्रतिनिधित्वाच्या प्रमाणाची पुनर्रचना, संसदेत राज्यांच्या प्रतिनिधित्वाविषयी बदल लागू, कलम 81(1)(ब) मध्ये बदल करून संसदीय मतदारसंघाची उच्च लोकसंख्या मर्यादा काढून टाकली। तिसरी घटनादुरुस्ती 1954 सार्वजनिक हितासाठी अन्नधान्य, जनावरांचा चारा, कच्चा कापूस, कापूस बियाणे आणि कच्चा ताग यांचे उत्पादन, पुरवठा आणि वितरण यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संसदेला अधिकार। चौथी घटनादुरुस्ती झाली होती 1955 ला जमीन अधिग्रहणाबाबत नुकसान भरपाई न्यायालयाच्या परिघाबाहेर, घटनेच्या अनुसूची 9 मध्ये मालमत्ता अधिकार आणि संबंधित बिले समाविष्ट करण्यावर निर्बंध। पाचवी घटनादुरुस्ती 1955 राज्यांच्या क्षेत्रांवर, सीमारेषांवर आणि नामाभिधानांवर परिणाम करू शकणाऱ्या प्रास्ताविक केंद्रीय कायद्यावर मतप्रदर्शन करण्यासाठी राज्यांची कालमर्यादा निश्चित केली जावी, याकरता राष्ट्रपतींना अधिकार दिले। सहावी घटनादुरुस्ती 1956 केंद्र सूचीमध्ये एका नवीन विषयाची भर घालण्यात आली। राज्यांतर्गत व्यापार आणि दळणवळण दरम्यान होणाऱ्या वस्तूंच्या खरेदी विक्रीवर कर लावणे, या संदर्भात राज्यांच्या अधिकारांवर निर्बंध घातले। सातवी घटनादुरुस्ती 1956 अस्तित्वात असलेले राज्यांचे वर्गीकरण, उदाहरणार्थ भाग अ, ब, क, ड रद्द करून भाग 7 वगळण्यात येऊन 14 घटक राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांना मान्यता दिली। केंद्रशासित प्रदेशांपर्यंत उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये वाढ करण्यात आली। 2 किंवा अधिक घटक राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालयाची स्थापना करणे, उच्च न्यायालयात सहाय्यक आणि हंगामी न्यायाधीशासंबंधी नियुक्ती तरतुदी करणे। आठवी घटनादुरुस्ती 1960 अनुसूचित जाती व जमाती आणि अँग्लो इंडियन समाज यांच्यासाठीची आरक्षण व्यवस्थेची मर्यादा 10 वर्षांऐवजी 20 वर्षे केली, 1970 पर्यंत। नववी घटनादुरुस्ती 1960 शेतीघरे हस्तांतरणाविषयीचा भारत पाकिस्तान करार अंमलात आणण्यासाठीची दुरुस्ती। 10वी घटनादुरुस्ती 1961 पूर्वीच्या पोर्तुगीज वसाहती असलेल्या दादरा व नगर हवेली यांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा। 11वी घटनादुरुस्ती 1961 राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीतील वैधतेसाठी निवडणूक प्रक्रिया संदेहरहित होण्यासाठीची दुरुस्ती। 12वी घटनादुरुस्ती 1961 भारतीय संघराज्यात गोवा, दमण आणि दीव यांचा समावेश करण्यात आला। 240 क्रमांक कलमात व पहिल्या परिशिष्टात त्यासाठी दुरुस्ती केली गेली। 13वी घटनादुरुस्ती 1963 नागालँडच्या प्रशासन व्यवस्थेत राज्यपालांना विशेष अधिकार देण्यात आले। 14वी घटनादुरुस्ती 1962 फ्रान्सच्या ताब्यातून भारतात विलीन झालेल्या पॉंडिचेरीस केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा। हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, गोवा, दमण, दीव आणि पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांसाठी विधिमंडळ आणि मंत्रिमंडळाच्या निर्मितीची तरतूद। आता 15वी घटनादुरुस्ती 1963 एखादी कृती, गुन्हा, कृत्य एखाद्या उच्च न्यायालयाच्या भौगोलिक अधिकार क्षेत्रात घडलेले असेल तर त्या संबंधीतील खटल्याच्या न्यायनिवाड्यात उच्च न्यायालय त्या भौगोलिक क्षेत्राबाहेरील कोणत्याही व्यक्तीला न्यायालयीन आदेश बजावू शकते। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय 60 वरून 62 वर करण्यात आले। त्याचबरोबर उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश त्याच उच्च न्यायालयात हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची तरतूद।
एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली केलेल्या न्यायाधीशाला हानीपूरक भत्ता देण्याची तरतूद. उच्च न्यायालयाचा सेवानिवृत्त न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचा अस्थायी न्यायाधीश म्हणून कार्य करतो. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची वय निश्चितीची कार्यपद्धती हे सगळं येतं 15व्या घटनादुरुस्तीत. 16वी घटनादुरुस्ती 1963 संविधानाच्या 19 नंबर कलमात भारताचे सार्वभौमत्व व अखंडतेसाठी पुरेसे अधिकार उपलब्ध केले गेले. याशिवाय 84 व 173 नंबर कलमात दुरुस्ती करून राज्य विधानसभा व संसदीय उमेदवारास भारताचे सार्वभौमत्व व अखंडता रक्षणाची शपथ सक्तीची केली. 17वी घटनादुरुस्ती 1964 संपत्तीच्या अधिकारांविषयीच्या दुरुस्त्या. 18वी घटनादुरुस्ती केंद्रशासित प्रदेशांची नावे व सीमा बदलण्याचे अधिकार संसदेला दिले. 19वी घटनादुरुस्ती निवडणूक लवादाऐवजी उच्च न्यायालयास संसद व राज्य विधानसभाविषयीच्या याचिका दाखल करून घेण्याचे अधिकार दिले. 20वी घटनादुरुस्ती जिल्हा शासकांच्या निर्णयास वैधता दिली गेली. सर्वोच्च न्यायालयाने अवैध घोषित केलेल्या उत्तर प्रदेशातील जिल्हा न्यायाधीशांच्या विशिष्ट नियुक्त्यांना वैध ठरवले. भारतीय घटनादुरुस्तीचा 21 ते 30 टप्प्यामध्ये 21वी घटनादुरुस्ती 1967 सिंधी भाषेचा 8व्या परिशिष्टामध्ये 15वी भाषा म्हणून समावेश केला. 22वी घटनादुरुस्ती 1969 आसाम राज्यापासून नवीन स्वायत्त राज्य म्हणून मेघालय राज्याची निर्मिती. 23वी घटनादुरुस्ती 1969 अनुसूचित जाती आणि जमाती तसेच आंग्ल भारतीय समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी लोकसभा आणि विधानसभांमध्ये आरक्षित जागांची मुदत 10 वर्षांकरता वाढवली. 1980 पर्यंत केली. 24वी घटनादुरुस्ती 1971 मूलभूत हक्कांसह राज्यघटनेतील कोणत्याही भागामध्ये दुरुस्ती करण्याचा संसदेला अधिकार घटनादुरुस्ती विधेयकाला संमती देण्याचे राष्ट्रपतींवर बंधनकारक. 25वी घटनादुरुस्ती 1971 मालमत्तेच्या हक्कासंबंधी तरतुदीतील भरपाई या शब्दाऐवजी रक्कम हा शब्द समाविष्ट केला आणि मालमत्तेचा मूलभूत हक्क संकुचित करण्यात आला. बँकेच्या राष्ट्रीयकरणाबाबत. 26वी घटनादुरुस्ती 1971 संस्थानिकांचे तनखे आणि विशेष अधिकार रद्द केले. 27वी घटनादुरुस्ती 1971 विशिष्ट केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार. अरुणाचल प्रदेश, मिझोरम या नवीन केंद्रशासित प्रदेशांसाठी काही विशेष तरतुदींचा समावेश. मणिपूर या नवीन घटक राज्यासाठी विधानसभा आणि मंत्रिमंडळाची निर्मिती करण्याचा अधिकार. 28वी घटनादुरुस्ती 1972 भारतीय सनदी सेवांतर्गत नियुक्त कर्मचाऱ्यांच्या विशेष सोयी सुविधा रद्द. 29वी घटनादुरुस्ती 1972 केरळ राज्याने जमीन सुधारणेबाबत केलेले 2 कायदे 9व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट केले. 30वी घटनादुरुस्ती 1972 एखाद्या दिवाणी खटल्यामध्ये 20,000 किंवा त्यापेक्षा अधिक किमतीचा रकमेचा समावेश असेल तर सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्याची मान्यता असलेली तरतूद रद्द करण्यात आली. त्याऐवजी एखाद्या खटल्यामध्ये केवळ कायद्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न निहित असेल तरच अशा दिवाणी खटल्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाकडे अपील केले जाऊ शकते अशी तरतूद केली. आता 31वी घटनादुरुस्ती 1972 लोकसभेतील सदस्य संख्येत वाढ करून ती 525 वरून 545 करण्यात आली. 32वी घटनादुरुस्ती 1973 आंध्र प्रदेशातील तेलंगणा भागातील लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ततेसाठी विशेष तरतूद करण्यात आली. 33वी घटनादुरुस्ती 1974 संसद सदस्य किंवा राज्य विधिमंडळाच्या सदस्याने राजीनामा दिल्यास तो स्वैच्छिक आहे व वास्तविक आहे अशी सभापती किंवा अध्यक्ष यांची खात्री झाल्यानंतर तो राजीनामा स्वीकारला जाऊ शकतो. 34वी घटनादुरुस्ती 1974 9व्या परिशिष्टामध्ये विविध राज्यांच्या आणखी 20 जमीन कुळ आणि जमीन सुधारणा कायद्यांचा समावेश केला. 35वी घटनादुरुस्ती 1975 सिक्कीम या राज्याचा संरक्षणात्मक हा दर्जा संपुष्टात आणला आणि तिला भारतीय संघ शासनाच्या सहकारी राज्याचा दर्जा देण्यात आला.
36वी घटनादुरुस्ती 1975 सिक्कीम राज्यास पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. 37वी घटनादुरुस्ती 1975 अरुणाचल प्रदेश या केंद्रशासित प्रदेशासाठी विधानसभा व मंत्रिमंडळाची तरतूद. 38वी घटनादुरुस्ती 1975 एकाच वेळी भिन्न भिन्न आधारांवर राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात घोषणा करू शकतो. 39वी घटनादुरुस्ती 1975 राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान व लोकसभा यांचा निवडणूक वादाचा निर्णय देण्याचा अधिकार कोणत्याही न्यायालयाला नसेल. संसदेने निश्चित केलेल्या अधिसत्तेकडून त्याबाबत निर्णय होईल. 40वी घटनादुरुस्ती 1976 संसदेला भूप्रदेशीय जलक्षेत्र, भूखंडीय सलग क्षेत्र, विस्तृत आर्थिक क्षेत्र, भारताचे समुद्री क्षेत्र विभाग याबाबतच्या मर्यादा नोंद करण्याचा अधिकार दिला. तर आजच्या मूळ भागाला सुरुवात करूया. 41वी घटनादुरुस्ती झाली आहे 1976 ला. राज्य लोकसेवा आयोग आणि संयुक्त लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचे निवृत्तीचे वय 60 वरून 62 वर केले. आता 42वी घटनादुरुस्ती सगळ्यात मोठी घटनादुरुस्ती आहे 1976 मध्ये झाली आहे. या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते. प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या 3 नवीन शब्दांचा समावेश केला. नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम 51 मध्ये समाविष्ट केला. राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले. प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद. 1971च्या जनगणनेच्या आधारावर 2001 पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती. घटनादुरुस्त्या या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या. न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश अधिकार क्षेत्राचा संकोच केला. लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला. त्याच घटनादुरुस्तीमधले पॉइंट चालले. मार्गदर्शन तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही. देशविघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल. 3 नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात आली. समान न्याय, मोफत कायदेशीर मदत, उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण. भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषणा करणे सुकर केले. घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एक वेळ सलग कालावधी 6 महिन्यांवरून 1 वर्ष करण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्य सशस्त्र सैनिक दलाची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला दिले. राज्य सूचीतील 5 विषय समवर्ती सूचीमध्ये स्थानांतरित केले. उदाहरणार्थ शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण, वजन, मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी. संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली. संसदेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क आणि विशेष अधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संसदेला दिले. अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद. चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपद्धती संक्षिप्त. 43वी घटनादुरुस्ती 1977 न्यायालयीन पुनर्विलोकन आणि आदेश देण्याच्या बाबतीत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र पुनर्स्थापित केले. देशविघातक कारवायांच्या हाताळणीसाठी कायदे करण्याच्या विशेष अधिकारांपासून संसदेला वंचित करण्यात आले. 44वी घटनादुरुस्ती 1978
लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाल 5 वर्षे पुनर्स्थापित केला. लोकसभा आणि राज्य विधिमंडळाच्या गणपूर्तीची तरतूद पुनर्स्थापित केली. संसदीय विशेषाधिकाराबाबत ब्रिटिशांच्या सामान्य ग्रहाचा संदर्भ वगळण्यात आला. संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये चालणाऱ्या कार्यपद्धतीचे खरे वार्तांकन वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यास घटनात्मक संरक्षण दिले. मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ केवळ एकदा परत पाठविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला, परंतु पुनर्विचार करून दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला. अध्यादेश काढण्यासाठी राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रशासक यांच्या समाधानाची तरतूद रद्द केली. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे काही अधिकार पुनर्स्थापित केले. राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात अंतर्गत अशांतता या शब्दाऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द योजण्यात आला. कॅबिनेटने केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात अशी तरतूद केली. राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट याबाबत काही ठराविक प्रक्रियात्मक संरक्षण तरतुदी केल्या. मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून रद्द केला आणि तो केवळ कायदेशीर हक्क केला. कलम 20 आणि कलम 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीमध्ये तहकूब करता येणार नाहीत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, प्रधानमंत्री, लोकसभेचा सभापती यांच्या निवडणूक वादाबाबत न्यायालये निर्णय देऊ शकत नाहीत ही तरतूद वगळण्यात आली. 45वी घटनादुरुस्ती 1980 अनुसूचित जाती आणि जमाती तसेच आंग्ल भारतीय समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी लोकसभा आणि विधानसभा मध्ये आरक्षित जागांची मुदत 10 वर्षांकरता आणखी वाढवली गेली. 1990 पर्यंत ती वाढवली गेली. 46वी घटनादुरुस्ती 1982 विक्री कर थकबाकी वसूल करण्यासाठी आणि कायद्यातील उणिवांना नाहीशा करण्यासाठी राज्यांना सक्षम केले. विशिष्ट घटकांवरील कर दरांमध्ये एकवाक्यता आणली. 47वी घटनादुरुस्ती 1984 9व्या परिशिष्टामध्ये विविध घटक राज्यांच्या जमीन सुधारणाविषयक 14 कायद्यांचा समावेश केला. 48वी घटनादुरुस्ती 1984 पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कालावधी 1 वर्षांपुढे वाढवण्यात आला. अशा मुदतवाढीसाठी आवश्यक असलेल्या 2 विशेष अटींची पूर्तता न करताच ही मुदत देण्यात आली. 49वी घटनादुरुस्ती 1984 ला झाली. त्रिपुरातील स्वायत्त जिल्हा परिषदेला घटनात्मक मान्यता दिली. 50वी घटनादुरुस्ती 1984 लष्करी दलांसाठी स्थापन करण्यात आलेल्या गुप्तचर संस्था आणि दूरसंचार दळणवळण व्यवस्थेमध्ये किंवा गुप्तचर संघटनांमध्ये कार्यरत असणाऱ्या सेवकांच्या मूलभूत हक्कांवर निर्बंध लावण्याचे अधिकार संसदेला दिले. आता तर आजचा पहिला प्रश्न, राज्य लोकसेवा आयोग आणि संयुक्त लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचे निवृत्ती वय 60 वरून 62 वर करण्याचा निर्णय कोणत्या घटनादुरुस्तीने घेण्यात आला? तर उत्तर आहे 41वी घटनादुरुस्ती. 41वी घटनादुरुस्ती 1976 राज्य लोकसेवा आयोग आणि संयुक्त लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचे निवृत्ती वय 60 वरून 62 वर केले. कोणती घटनादुरुस्ती ही लघु राज्यघटना म्हणून ओळखली जाते? 41वी, 42वी, 43वी की 44वी? उत्तर आहे 42वी. 42वी घटनादुरुस्ती 1976 या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते. प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या 3 नवीन शब्दांचा समावेश केला. नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम 51(1)(अ) मध्ये समाविष्ट केला. राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले. प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद. 1971च्या जनगणनेच्या आधारावर 2001 पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती. घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या. न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च उच्च न्यायालयाचा आदेश अधिकार क्षेत्राचा संकोच केला.
लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला. त्याचप्रमाणे मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाहीत. देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल. 3 नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात आली. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत, उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले आणि प्राण्यांचे संरक्षण. भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर झाले. घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एक वेळ सलग कालावधी 6 महिन्यांवरून 1 वर्ष करण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र सैनिक दलाची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला दिले. राज्य सूचीतील 5 विषय समवर्ती सूचीमध्ये स्थानांतरित केले. उदाहरणार्थ शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी. संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली. संसदेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क, विशेष अधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संसदेला दिले. अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद. चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपद्धती. पुढचा प्रश्न आहे, लष्करी दलासाठी स्थापन करण्यात आलेल्या गुप्तचर संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या सेवकांच्या मूलभूत हक्कांवर निर्बंध लावण्याचे अधिकार कोणत्या घटनादुरुस्तीने संसदेला देण्यात आले? तर उत्तर आहे 50वी घटनादुरुस्ती. 50वी घटनादुरुस्ती झाली 1984 ला. लष्करी दलांसाठी स्थापन करण्यात आलेल्या गुप्तचर संस्था दूरसंचार, दळणवळण व्यवस्थेमध्ये किंवा गुप्तचर संघटनांमध्ये कार्यरत असणाऱ्या सेवकांच्या मूलभूत हक्कांवर निर्बंध लावण्याचे अधिकार संसदेला दिले. कोणत्या घटनादुरुस्तीने त्रिपुरातील स्वायत्त जिल्हा परिषदेला घटनात्मक मान्यता दिली? 48वी, 49वी, 50वी, 45वी. तर उत्तर आहे 49वी घटनादुरुस्ती. 1984 त्रिपुरातील स्वायत्त जिल्हा परिषदेला घटनात्मक मान्यता दिली. पंजाबमधील राष्ट्रपती राजवटीचा कालावधी कोणत्या घटनादुरुस्तीने 1 वर्षांपुढे वाढवण्यात आला? 45वी, 46वी, 47वी, 48वी. उत्तर आहे 48वी. पहा, पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कालावधी 1 वर्षापुढे वाढविण्यात आला. अशा मुदतवाढीसाठी आवश्यक असलेल्या 2 विशेष अटींची पूर्तता न करताच ही मुदतवाढ देण्यात आली 1984 ला. नेहमीप्रमाणे हा प्रश्न जोड्या जुळवासाठी. तर या साईडला मुद्दे दिलेले आहेत, या साईडला घटनादुरुस्तीचे क्रमांक दिलेले आहेत. तर 9व्या परिशिष्टामध्ये विविध घटक राज्यांच्या जमिनी सुधारणाविषयक 14 कायद्यांचा समावेश. तर ही आहे 47वी घटनादुरुस्ती. 47वी घटनादुरुस्ती 1984. 9व्या परिशिष्टामध्ये विविध घटक राज्यांच्या जमीन सुधारणा विषयक 14 कायद्यांचा समावेश. पुढचा मुद्दा आहे, विक्री कर थकबाकी वसूल करण्यासाठी राज्यांना सक्षम केले. तर ही आहे 46वी घटनादुरुस्ती. तर 46वी घटनादुरुस्ती 1982 विक्री कर थकबाकी वसूल करण्यासाठी आणि कायद्यातील उणिवांना नाहीशा करण्यासाठी राज्यांना सक्षम केले. विशिष्ट घटकांवरील कर दरामध्ये एकवाक्यता आणली.
अनुसूचित जाती व जमातींच्या प्रतिनिधींचे आरक्षण 1990 पर्यंत वाढविण्यात आले. तर ही आहे 45वी घटना दुरुस्ती. 45वी घटना दुरुस्ती 1980 अनुसूचित जाती आणि जमाती तसेच आंग्ल भारतीय समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी लोकसभा आणि विधानसभांमध्ये आरक्षित जागांची मुदत 10 वर्षांकरता म्हणजे 1990 पर्यंत वाढवली. आता लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाल पुनर्स्थापित केला. तर ही आहे 44वी घटना दुरुस्ती. पहा, 44वी घटना दुरुस्ती 1978 लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाल 5 वर्षे पुनर्स्थापित केला. लोकसभा आणि राज्य विधिमंडळाच्या गणपूर्तीची तरतूद पुनर्स्थापित केली. संसदीय विशेषाधिकाराबाबत ब्रिटिशांच्या सामान्य ग्रहाचा संदर्भ वगळण्यात आला. संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये चालणाऱ्या कार्यपद्धतीचे खरे वार्तांकन वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यास घटनात्मक संरक्षण दिले. मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ केवळ एकदा परत पाठविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला, परंतु पुनर्विचार करून दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला. अध्यादेश काढण्यासाठी राष्ट्रपती, राज्यपाल, प्रशासक यांच्या समाधानाची तरतूद रद्द केली. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे काही अधिकार पुनर्स्थापित केले. राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात अंतर्गत अशांतता या शब्दाऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द योजण्यात आला. कॅबिनेटने केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात अशी तरतूद केली. राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट याबाबत काही ठराविक प्रक्रियात्मक संरक्षण तरतुदी केल्या. मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून रद्द केला आणि तो केवळ कायदेशीर हक्क केला. कलम 20 आणि कलम 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीमध्ये तहकूब करता येणार नाहीत. राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि लोकसभेचा सभापती यांच्या निवडणूक वादाबाबत न्यायालये निर्णय देऊ शकत नाहीत. ही तरतूद वगळण्यात आली. आणि देशविघातक कारवायांच्या हाताळणीसाठी कायदे करण्याच्या विशेष अधिकारापासून संसदेला वंचित केले. तर ही आहे 43वी घटना दुरुस्ती. 43वी घटना दुरुस्ती 1977 न्यायालयीन पुनर्विलोकन आणि आदेश देण्याच्या बाबत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र पुनर्स्थापित केले. देशविघातक कारवायांच्या हाताळणीसाठी कायदे करण्याच्या विशेष अधिकारापासून संसदेला वंचित करण्यात आले. चला, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि या अगोदरच्या घटना दुरुस्तींवरील प्रश्न सोडवायचे असतील तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. कमेंट बॉक्समध्ये लिंक आहेत. थँक्यू.